कन्या राशी एक अशी राशी जी बुद्धिमत्ता, बारकाई, शिस्त आणि तपशिलावर भर देणारी असते. या राशीचे जातक सतत इतरांसाठी काहीतरी करत राहतात. कधी कुटुंबासाठी, कधी समाजासाठी, कधी स्वतःच्या जबाबदाऱ्यांसाठी. पण त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न धडपडतो, माझ्यासाठी चमत्कार कधी होणार? कधी कधी आयुष्य असं वाटतं की आपण खूप काही करत आहोत, पण उत्तरं मिळत नाहीत. सुखाचं दार उघडण्याचा पासवर्ड सापडत नाही. पण ब्रह्मांडात काही अशा क्षणांचा उदय होतो जेव्हा ग्रह, नक्षत्र आणि दैवी शक्ती एकत्र येऊन एका विशिष्ट राशीच्या जीवनात काहीतरी विलक्षण घडवतात. आता असा एक अलौकिक क्षण कन्या राशीच्या आयुष्यात प्रवेश करत आहे, जिथे काही गूढ, चमत्कारिक आणि अद्भुत घटना घडणार आहेत. आणि या घटनांमुळे केवळ तुमच्या आयुष्यात नवे वळण येणार नाही, तर तुमचं नशीब, तुमचं भविष्य आणि तुमचं आत्मिक मार्गदर्शनसुद्धा एकदम वेगळ्या दिशेने वळणार आहे. सध्या जे ग्रहयोग तयार होत आहेत त्यात विशेषतः बुध, गुरु आणि शुक्र यांचे प्रभाव असे आहेत की हे 5 दिवस केवळ बदल घडवणारे नसून देवांना सुद्धा थांबून पाहावं लागेल. कन्या राशीच्या या व्यक्तीच्या जीवनात पुढे काय घडणार आहे? हे बदल इतके शक्तिशाली असतील की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. काही असे प्रसंग घडतील जे तुम्हाला विचार करायला लावतील, हे खरंच माझ्यासोबत घडलं का? आणि हो, हे फक्त योगायोग नसतील, तर हे असतील दैवी नियोजनाचे परिणाम. पुढील लेखात आपण पाहणार आहोत की हे चमत्कार नेमके कोणते असतील आणि त्यामागची ज्योतिषशास्त्रीय कारणं काय आहेत आणि तुम्ही कसे तयार राहायला हवे या दैवी बदलांचा लाभ घेण्यासाठी. आता पुढील 5 चमत्कारिक बदल हे पूर्ण सविस्तर माहितीनुसार पाहूयात. नंबर 1 आहे अचानक मिळालेली मोठी आर्थिक संधी, नियतीचा लपलेला बोनस. कन्या राशीच्या लोकांनी जे काही पूर्वी मेहनतीने कमावलं, गुंतवलं किंवा त्याग केला त्याचे दैवी परतफेड होण्याची वेळ आता आली आहे. या काळात एखादं जुनं थकीत बिल परत मिळू शकतं. अचानक काही रक्कम खात्यात जमा होऊ शकते किंवा एखादी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त फळ देऊ शकते. काही कन्या राशीच्या लोकांना सरकारी कामात थांबलेली रक्कम मिळू शकते, तर काहींना कर्जमुक्त होण्याची अनपेक्षित संधी प्राप्त होईल. शुक्र आणि बुध धनस्थानात अनुकूल असल्यामुळे आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित सौंदर्य आणि लाभ उगम पावेल. नंबर 2 आहे नात्यांमध्ये प्रेमाचा प्रकाश. जे तुटलं होतं ते जुळणार. पार्टीमध्ये गेला तरी एकटं वाटायचं, जवळचे असूनही मनातली ओल हरवली होती. अशा कन्यांसाठी या दिवसात नात्यांमध्ये आश्चर्यकारक उबदारपणा आणि जुळवून घेण्याची भावना निर्माण होईल. एखादं तुटलेलं नातं पुन्हा जुळेल, ज्यामुळे हृदय हलकं होईल. काहींसाठी ही वेळ प्रेमात नवीन सुरुवात करण्यास योग्य ठरेल आणि काही कन्यांना जुन्या प्रिय व्यक्तींचा अचानक फोन किंवा मेसेज येऊन गेलेला काळ परत यावा असं वाटेल. आता दैवी संकेत, एखादी भावनिक भेट, एखादं स्वप्नात आलेला माणूस किंवा गूढ भावनेतून तुमच्या मनाशी संवाद घडेल. नंबर 3 आहे करिअरमध्ये यशाचं चकाकतं पाऊल. आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते साकार होणार. या काळात कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अचानक नाव मिळेल, प्रशंसा आणि जबाबदारीची संधी मिळेल. काही लोकांना प्रमोशनची बातमी मिळू शकते, तर काहींना नवीन नोकरीची संधी दारात येऊन उभी राहील. विशेष म्हणजे ही संधी तुमच्या जुन्या प्रयत्नांचे फळ असेल. तुम्ही विसरून गेलात, पण ब्रह्मांड विसरलेलं नव्हतं. बुध गुरुची युती तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक तेज निर्माण करत आहेत, जे दीर्घकाळासाठी प्रतीक्षा निर्माण करेल. नंबर 4 आहे शरीर आणि मनात गूढ शांती, अकल्पित आरोग्य सुधारणा. काही कन्या राशीच्या व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून अशक्तपणा, मानसिक थकवा किंवा काही गुप्त आरोग्य समस्यांशी झगडत होत्या. आता अचानक या त्रासांवर प्रकाश पडेल. तुमच्या मनात चांगलं वाटणं, शरीरात नवीन ऊर्जा जाणवणं आणि स्फूर्ती याची अनुभूती होईल. योग, प्रार्थना किंवा ध्यान केल्यास ज्याचं उत्तर सापडत नव्हतं ते आतून येईल. दैवी छाया, या काळात देव आपल्या शरीरातून बोलत असेल. तुमचं इंट्युशन तुमचं औषध ठरेल. नंबर 5 आहे दैवी संकेत आणि आध्यात्मिक जागृती. ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधेल. या 5 दिवसात तुम्हाला सतत स्वप्न, आकडे, विशिष्ट शब्द किंवा अघटित संयोग दिसतील. एखादं स्वप्न जसं तसं खऱ्या आयुष्यात घडेल. एखादी जुनी गोष्ट तुम्हाला नवीन अर्थ देईल. हा काळ आहे जिथे ब्रह्मांड तुमच्याशी थेट बोलू पाहत आहे, मार्ग दाखवत आहे. काही कन्या राशींना त्यांचे गुरु, देव किंवा दिवंगत स्नेही स्वप्नात मार्गदर्शन करू शकतात. हे चमत्कार फक्त भौतिक नसून आत्मिक प्रबोधनाचे दरवाजेही उघडतील. आता एकूण परिणाम पाहूयात.
या दिवसात तुम्ही अशा गोष्टी अनुभवाल ज्या योगायोग वाटतील, पण त्या असतील ब्रह्मांडानं खास तुमच्यासाठी आखलेली योजना. जग तुम्हाला सामान्य समजत असेल, पण देव म्हणतो थांबा, याच्यात काहीतरी विशेष आहे. आता विशेष काळजी काय घ्यायची, तर कन्या राशीसाठी यशाचे, संधीचे आणि चमत्कारिक बदलांचे संकेत घेऊन आले आहेत. तरी चमत्काराचं दार उघडताना सावधगिरी हीच खरी कुंजी असते. कारण ब्रह्मांड जिथे एका बाजूने शक्यता देतं, तिथे दुसऱ्या बाजूने परीक्षा घेऊन तुमच्या पात्रतेची चाचणी घेतं. म्हणूनच या काळात खालील गोष्टींची विशेषतः काळजी घ्या. नंबर 1 आहे भावनांवर नियंत्रण ठेवा. अति उत्साह टाळा. जेव्हा अचानकपणे काहीतरी चांगलं घडतं, तेव्हा उत्साहात आपण भान हरपतो. कन्या राशीचे लोक निर्णय घेण्याआधी विचार करतात, पण भावनात्मक क्षणी ते देखील चुकू शकतात. त्यामुळे एखादी चांगली बातमी आली तरी लगेच निर्णय घेऊ नका. आधी थोडं थांबा, आत्मपरीक्षण करा आणि मग योग्य कृती करा. नंबर 2 आहे गुप्तता पाळा. सगळ्यांशी वाटून घेऊ नका. पुढील दिवसात काही गोष्टी गुप्तपणे तुमच्या बाजूने घडत असतील. एखादी संधी, एखादा संपर्क किंवा दैवी संकेत, हे सर्व सर्वांपुढे उघड करू नका. कारण काही लोक तुमचा बदल पचवू शकत नाहीत. त्यांच्या नकारात्मक विचारांचे व्हायब्रेशन तुमच्या ऊर्जेला अडथळा करू शकतात. स्मरण ठेवा, जेव्हा देव एखाद्याचं भाग्य लिहितो, तेव्हा तो सर्वांना कळू देत नाही. नंबर 3 आहे जुन्या वादात गुंतू नका. मौन हेच उत्तर ठरेल. या काळात काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. एखाद्या नात्यातला तणाव किंवा पूर्वीचा संघर्ष, हे सर्व पुन्हा आपल्याला भावनिकरित्या अस्वस्थ करू शकतात. पण लक्षात ठेवा, ही वेळ आहे सोडून देण्याची, नाही की परत त्या गुंत्यात अडकण्याची. जेव्हा एखादी व्यक्ती मुद्दाम चिडवते, तेव्हा शांत राहून पुढे जाणं हेच यशाचं खऱ्या अर्थाने लक्षण आहे. नंबर 4 आहे डिजिटल सावधगिरी. बनावट संदेश आणि घोटाळे टाळा. या काळात एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मेल, कॉल किंवा सोशल मीडियावरून संदेश येऊ शकतात. काही कन्यांना एखादी ऑफर, प्रलोभन किंवा मदतीची विनंती यावी, पण ही सर्व शक्यता फसवणुकीचीही असू शकते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या. नंबर 5 आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. साधेपणा राखा. चमत्कारांचे दिवस जरी आले असले तरी शरीरावर आणि मनावर भार नको. या काळात झोप कमी होणं, तणाव वाढणे आणि अन्न वेळेवर न घेणे यामुळे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे शांत झोप, पोषणमूल्य असलेलं अन्न आणि ध्यानधारणा आवश्यक आहे. नंबर 6 आहे अहंकारापासून दूर राहा. नम्रतेने विजय स्वीकारा. चमत्कार घडले की माणसामध्ये अभिमानाचा अंकुर उगम पावतो. पण कन्या राशीची खरी ओळख म्हणजे नम्रता आणि समर्पण. त्यामुळे जेव्हा यश तुमच्या पायाशी येईल, तेव्हा त्याकडे नम्रतेने पहा. यश मिळाल्यावर माझ्यामुळे घडलं असं न म्हणता दैवामुळे, आशीर्वादामुळे घडलं असं मनोमन बोला. आणि एक छोटा पण महत्त्वाचा संकेत, कधीकधी यशसुद्धा एक परीक्षाच असतो. त्यामुळे यशाचे फळ खा, पण त्याचा गर्व करू नका. हे लक्षात ठेवा की चमत्कार होणं ही गोष्ट जशी सुंदर आहे, तशी ती नाजूकही आहे. त्यामुळे या काळात आत्मा शुद्ध, मन शांत आणि कर्म प्रामाणिक ठेवा. चमत्कार तुमचं दार ठोठावत आहे, पण तुमचा स्वभाव आणि सजगता हेच त्याचं स्वागत करतील. आता काही विशेष उपाय आहेत. दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्त्रधारणा करून देवळात केशर, हरभरा डाळ आणि बदाम दान द्या. एक वेळ अशी योजना करा जिथे तुम्ही आई-वडिलांना किंवा गुरुजनांना आपल्या यशामागे आदरपूर्वक मान द्याल. कन्या राशीचा स्वभाव म्हणजे शिस्तबद्ध विचार, काटेकोर मेहनत आणि सतत दुसऱ्यांसाठी काहीतरी करत राहणं. या राशीचे लोक इतरांना आधार देताना स्वतःच्या भावना मागे टाकतात. पण या 5 दिवसांमध्ये ब्रह्मांड तुमच्यासाठी वेगळं काहीतरी करणार आहे. यावेळी इतरांसाठी नव्हे, तर फक्त तुमच्यासाठी. हा काळ आहे नियतीने खास तुमच्यासाठी लिहिलेल्या पानाचं, जिथे तुम्ही अकल्पित आनंद, मानसिक शांती, आर्थिक चमत्कार आणि प्रेमाच्या नवीन शक्यता अनुभवू शकता. तुम्ही आत्तापर्यंत जे सोसलं, जे गमावलं आणि जे दुर्लक्षित झालं, त्याची भरपाई या दिवसात ब्रह्मांड तुमच्या हातात देऊ पाहत आहे. पण लक्षात ठेवा, या चमत्कारांचा खरा उपयोग तोच करू शकतो ज्याच्या हृदयात नम्रता, विश्वास आणि आभार आहेत. हे दिवस तुम्हाला वर नेतील, पण त्याच वेळी हे देखील पाहतील की तुम्ही वर गेल्यावर इतरांना खाली पाहता की त्यांना साथ देता. या दिवसात तुम्ही अनुभवाल दैवी हस्तक्षेप, आपोआप घडणाऱ्या योग्य घटनांची साखळी आणि हृदयाशी संवाद करणाऱ्या गोष्टी.
आत्म्याला स्पर्श करणारे संकेत, ही सगळी बदलाची सुरुवात आहे. एका नवीन अध्यायाची सुरुवात, जिथे देव स्वतः म्हणेल, माझा आशीर्वाद तुला लाभला कारण तू माझा खरा हकदार आहेस. आता अंतिम मंत्र. विश्वास ठेवा, जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत यायलाच पाहिजेत आणि ते आता येत आहे. कन्या राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो, या 5 दिवसात तुमच्या जीवनात देव, दैव आणि आत्मविश्वास एकत्र काम करणार आहेत. तयार रहा, तुमचं भविष्य दार ठोठावतंय आणि ते साधं नसून चमत्कारिक आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.